प्रत्येक कार्यालयात काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी पदामुळे नव्हे तर आपल्या दिलखुलास स्वभावाने, कामातील शिस्तीने आणि सहकाऱ्यांशी जपलेल्या नात्यामुळे कायमची मनात घर करून जातात. सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी हे असेच एक व्यक्तिमत्व. एका सांस्कृतिक कार्यक्रमात मैं हूं डॉन या गीतावर रंगतदार सादरीकरण करत त्यांनी सर्वांच्या मनात डॉन ही अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई येथे अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती मिळाल्याने त्यांना निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेला हा निरोप समारंभ केवळ औपचारिक नव्हता तर जिव्हाळ्याच्या नात्यांचा, आठवणींचा आणि कृतज्ञतेचा भावनिक सोहळा ठरला. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता अतुल लेंडवे यांच्यासह बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात बांधकाम विभाग क्रमांक 2चे लेखाधिकारी उमाकांत राजगुरू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना संतोष कुलकर्णी यांनी जिल्हा परिषदेत घालवलेला 3.5 ते 4 वर्षांचा प्रवास हा आपल्या सेवा जीवनातील सर्वात समृद्ध आणि अविस्मरणीय सेवाकाळ असल्याचे सांगितले. वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे प्रेम आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे अनेक विकास कामे यशस्वीपणे पूर्ण करता आली अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बांधकाम विभाग सक्षम व्हायचा असेल तर प्रत्येक कर्मचाऱ्याचा सन्मान झाला पाहिजे. ज्ञानाची देवाणघेवाण, शिस्त, सकारात्मक विचार आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावर काम केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही असा संदेश त्यांनी दिला. निरोपाच्या क्षणी त्यांनी रुक जाना नहीं, तू कभी हार के आणि जिंदगी एक सफर है सुहाना या गीतांच्या ओळींचा उल्लेख करत उपस्थितांच्या मनाला भावनिक स्पर्श केला. सभागृहातील अनेक सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आठवणींचे स्मित आणि डोळ्यात निरोपाचे अश्रू एकाच वेळी दिसत होते. मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी कुलकर्णी यांच्या अभ्यासवृत्ती, शिस्तप्रिय कार्यशैली आणि नेतृत्व गुणांचे कौतुक केले. समारोपात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी संतोष कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करत MSRDCमधील नव्या जबाबदारीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. निरोप हा केवळ एका अधिकाऱ्याचा नव्हता, तो एका जिव्हाळ्याच्या, सहकार्याचा, प्रेरणादायी मार्गदर्शकाचा आणि सर्वांच्या मनात घर करून राहिलेल्या दिलखुलास डॉनचा होता. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.